25 लाख लोकसंख्या असलेलं पिंपरी चिंचवड शहर, त्या शहराचा कचरा जमा होणारं एकमेव ठिकाण ते म्हणजे मुशी कचरा डेपो. कचरा जमा होऊन एक भला मोठा डोंगर तिथे तयार झाला होता आणि एक आठवड्यापूर्वी जो भयंकर पाऊस झाला त्यामुळे त्या कचऱ्याच्या डोंगरावर एक तळ साचलं. त्या तळ्यातलं पाणी झिरपत ते संपूर्ण एवढ्या मोठ्या कचऱ्याच्या डोंगराने ते पाणी शोषून घेतलं. त्यामुळे एक संध असणारा कचरा सटकला व त्याला लागूनच असलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या बिल्डिंगवर जाऊन आदळला. आता एरवी जिथे पण भूस्खलन होतं किंवा एखादा बर्फ सटकतो तर तेव्हा फार मोठा आवाज होतो. मात्र हा कचरा जेव्हा सटकला हळूहळू तेव्हा कोणताही मोठा असा आवाज झाला नाही. पार तिथे काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टिक्षेपात तो कचरा आला तेव्हा कुठे त्यांना तो आवाज ऐकू आला. नेमकी वेळ दुपारची होती. सगळे लोक कॅन्टीन मध्ये जेवणासाठी जमले होते व कॅन्टीन याच बिल्डिंग मध्ये असल्यामुळे सर्वाधिक लोक तिथे अडकले व कचऱ्याचा लोड एवढा मोठा होता तर बिल्डिंगचं स्ट्रक्चर एका साईडला कलंडून कोलॅप्स झालं व कचऱ्याने सर्व बाजूने या बिल्डिंगला वेढा घातला. यामध्ये पीसीएमसीच्या अग्निशामक दलाने त्याचप्रमाणे एनडीआरएफच्या टीमने अनेक लोकांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं. मात्र यामध्ये 9 कुटुंबाची कधी भरून न निघणारी हानी झाली. त्यांच्या घरातील कर्ता पुरुष, त्यांचा आधार, कुणाचा मुलगा, कुणाचा पती तर कोणाचे वडील या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. तरी दुर्घटना टाळता येण्यासारखी होती का? तर 100% टाळता येण्यासारखी होती. अशा दुर्घटना टाळण्यासाठी किंवा याकडे लक्ष असण्यासाठी पालिकेमध्ये पर्यावरण विभाग तयार करण्यात आला होता. आज शहरातील मुळा, पावना तसेच इंद्रायणींची अवस्था बघा किंवा आता काल परवा झालेली घटना बघा. नेमका पर्यावरण विभाग करतोय काय असा प्रश्न मनात येतो. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तर सुरुवातीला याला नैसर्गिक आपत्ती असं संबोधलं होतं व ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा आता समजलं या 3 मजली बिल्डिंग पैकी फक्त तळमजलाच अधिकृत आहे व वरचे 2 मजले चक्क अनधिकृत आहेत. आता प्रकरण महानगरपालिकेच्या अंगाशी आल्यावर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या 2 माणसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. माझी खरंच राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की तुम्ही यामध्ये प्रामुख्याने लक्ष घाला. 9 कुटुंब पूर्णपणे यामध्ये उद्ध्वस्त झाली आहेत. जरी किती लाखांची मदत केली किंवा कुटुंबियांना नोकरी दिली तरी गेलेला माणूस आता परत कधीच येणार नाहीये व भविष्यात अशा घटना टाळून निष्पाप नागरिकांचे जीव कसे वाचवता येतील याची एसओपी तयार करा व जो कोणी या घटनेला जबाबदार आहे, कोणाच्या निष्काळजीपणामुळे हे सगळं झालं, त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण इथे लोकांचे जीव गेलेत.